असे नालायक माझं भाजपमध्ये घेतले कसे? तुम्हाला जर माहित होतं हा इतका गुंड आहे, इतका बदमाश आहे, जो खंडणीचे गुन्हे दाखल आहे, हा लबाड आहे, हा दारुडे आहे, हे सगळं तुम्ही बोलताना मग भाजपमध्ये काय घेता त्याला? प्रफुल्ल लोढा दारुडे आहे, प्रफुल्ल लोढा नालायक आहे, प्रफुल्ल लोढा चोर आहे, प्रफुल्ल लोढावर लासलगावला 30 लाख का 25 लाख खंडणी देण्याच्या संदर्भातला गुन्हा दाखल आहे. असं सगळं असताना तो शुद्ध करण्यासाठी भाजपमध्ये तुम्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत का प्रवेश दिला? जे प्रफुल्ल लोढा आहे अद्यापही भाजपाचे कार्यकर्ते म्हणून मानले जाते, अद्यापही त्यांच्याकडे भाजपचं आता गिरीश महाजनांनाच प्रश्न मी विचारतो की प्रफुल्ल लोढा दारुडे आहे, प्रफुल्ल लोढा नालायक आहे, प्रफुल्ल लोढा चोर आहे, प्रफुल्ल लोढावर लासलगावला 30 लाख का 25 लाख खंडणी देण्याच्या संदर्भातला गुन्हा दाखल आहे. असं सगळं असताना तो शुद्ध करण्यासाठी भाजपमध्ये तुम्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत का प्रवेश दिला? आजही तो भाजपचा आहे, आजही आहे. त्या ठिकाणी प्रवेश देत असताना मुख्यमंत्री सहायता निधीचा रामेश्वर नाईक उपस्थित होता. मग तुम्हाला जर माहित होतं हा इतका गुंड आहे, इतका बदमाश आहे, जो खंडणीचे गुन्हे दाखल आहे, हा लबाड आहे, हा दारुडे आहे, हे सगळं तुम्ही बोलताना मग भाजपमध्ये काय घेता त्याला? आजही भाजपमध्ये असं म्हणा की याला भाजपतून काढून टाकला हवं. बरं, पुरावा आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर, तुम्हाला पेढा भरवल्याचा पुरावा आहे. मग कसं काय घेतला असं? असे नालायक माझं भाजपमध्ये घेतले कसे? आणि आता कोणते भाजपमध्ये जे आहेत त्याच्यामध्ये किती लोक तुम्ही घेतलेले आहेत असे लोढासारखे? सांगा ना जरा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.